गर्मियों के दिन आ रहे हैं और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। अंबरनाथ शहरात वाढते अनधिकृत फेरीवाले आणि अनधिकृत गाड्यांमुळे वाहतूक आणि नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होत असल्याचा आरोप करत महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली आहे। वारंवार तक्रारी आणि नोटिसा देऊनही पालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून प्रभावी कारवाई होत नसल्याचा आरोप मनसेनं केलाय। शहरातील विविध भागांमध्ये अनधिकृत फेरीवाले आणि गाळे मोठ्या प्रमाणात वाढत असून याकडे नगरपालिका प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप मनसे उपशहराध्यक्ष एसामुद्दीन खान यांनी केलाय। संबंधितांवर तातडीने कारवाई करण्यात यावी, अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही त्यांनी यावेळी दिलाय। दरम्यान येत्या काही दिवसातही पालिका प्रशासनाने ठोस कारवाई केली नाही तर मुख्याधिकाऱ्यांना प्रतिकात्मक स्वरूपात हातगाडी भेट देण्यात येईल असा इशारा मनसेकडून देण्यात आलाय। खरं तर ते नोटीस नाहीत, ते हँडबिल आहेत। ते नगर परिषदेने उल्हासनगरमधून प्रिंट करून आणले असं मला वाटतं ते, कारण की अतिक्रमण जे विभाग आहे ते सक्षम नाहीत। अतिक्रमण विभाग ते सक्षम नाहीत, त्यांना कोणी पण मारतं उठं-सुटं। मुख्याधिकाऱ्यांनी त्यांना काहीतरी संरक्षण द्यायला पाहिजे अतिक्रमण विभागाला। ते अंबरनाथचे जे फेरीवाले आहेत त्यांच्यावर कारवाई करायला, कारण की तुम्ही बघितलं लोकनगरी झालं, आपला अंबरनाथचा फॉरेस्ट नाका झाला, तिथे बघा ते बाहेरचे लोक येऊन तिथे अतिक्रमण केलं आहे, बेकायदेशीर गाळे बनवले आहेत आणि फेरीवाले तिथे बाहेरचे येऊन बसलेत। तर ते शासनाचा जी आर आहे ते 15 वर्षाचा त्यांना काहीतरी हे पाहिजे, आपला रहिवासी दाखला पाहिजे। त्यांच्याकडे आहे का दाखला? रहिवासी दाखला आहे त्यांच्याकडे। उद्या जर कोणी काय झालं तर पोलीस ते यूपीला जाऊन त्यांना पकडणार का? तर अंबरनाथ नगर परिषद जे मुख्य अधिकारी आहेत त्यांना पण विनंती आहे, आणि तुमच्याकडे जर गाडीमध्ये डिझेल भरायला जर पैसे नसेल तर आम्ही देऊ मनसेतर्फे, तुम्ही जाऊन बघा एकदा की लोकनगरी झालं आणि फॉरेस्ट नाकाचं ते काय परिस्थिती आहे। जर कारवाई झाली तर आम्ही आमच्या पद्धतीने सीओच्या कॅबिनमध्ये जाऊन त्यांना हातगाडी किंवा एक त्यांना खॉट जे बाहेर टाकतात, ते फेरीवाले बाहेर खॉट टाकतात, ते आम्ही त्यांना गिफ्ट देऊ। ब्युरो रिपोर्ट, स्वानंद मीडिया, अंबरनाथ। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।